वहिनीच्या माहेरचे लोक भेटायला आले होते. त्यामुळे भावाने हॉटेलमधून त्यांच्यासाठी भरपूर जेवण मागवले होते. मी विधवा होते आणि घरात काहीच शिजवले नव्हते. माझी छोटी छोटी मुले भुकेने तडफडत होती, पण फ्रीजला कुलूप लावलेले होते. नाईलाजाने मी वहिनीकडे मुलांसाठी जेवणाची विनंती केली. तेव्हा भावाने सर्वांसमोर मला थप्पड मारली आणि घराबाहेर काढत म्हणाला की पाहुण्यांसमोर जेवण मागून तू माझी इज्जत धुळीस मिळवली आहेस. आता लगेच निघून जा माझ्या घरातून. मी मुलांना घेऊन रस्त्यावर आले. कोणीही मदत करायला किंवा भीक द्यायला तयार नव्हते. शेवटी एक गाडीवाला म्हणाला की रात्री माझ्या बरोबर घालव, तुला 5,000 रुपये देईन. मी मजबुरीने गेले, पण खोलीत घराच्या आत माझी मुले भुकेने रडत होती. त्यांची भूक मला आतून चिरत होती. 4 पाहुण्यांसाठी भावाने 10 माणसांचे जेवण मागवले होते, पण माझ्या निरागस मुलांना देण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नव्हते. फ्रीजला अजूनही कुलूप लावलेले होते. माझ्या मनात आले की कुलूप तोडून टाकावे, पण माझे हात थरथरत होते. मी विचार करत राहिले की स्वतःच्या घरात स्वतःच्या लोकांकडून सन्मानाची भाकर मागणे इतके अवघड का वाटत आहे. जेव्हा स्वतःची दारे बंद होतात तेव्हा माणूस कुठे जाईल. मी भिंतीला टेकून माझ्या मुलांकडे पाहत होते. छोटा मुलगा तहानेने ओठ चावत होता आणि मोठ्या मुलीचे रडून रडून डोळे लाल झाले होते. ते दोघे मला शांतपणे पाहत होते, जणू मला विचारत असावेत की आई, जेवण कधी मिळेल. पण माझ्याकडे काही उत्तर नव्हते. मी ओढणी तोंडावर दाबली आणि बाहेर जाऊन अंगणात बसले. हृदय इतक्या जोराने धडधडत होते की जणू फाटेलच. हेच ते घर होते जिथे एकेकाळी आनंद आणि सुगंध वस्तित्व करत होते. आता तिथे फक्त भूक, शांतता आणि असहाय्यता राहिली होती. धैर्य करून मी हळूहळू भावाच्या खोलीच्या दारापर्यंत पोहोचले आणि ठोठावले. वहिनी चिडचिड करत बाहेर आली आणि म्हणाली की हो बोल, काय हवे. तिचे हावभाव नेहमीप्रमाणे कठोर होते. मी खूप मृदूपणे म्हणाले की वहिनी, थोडेसे जेवण द्या, मुले भुकेली आहेत. माझा आवाज गुदमरला होता. ती हसून म्हणाली की नाटके बंद कर. आम्हाला माहित आहे, तुला फक्त सहानुभूती कमवायची आहे. ही तुझी समस्या आहे. दरवेळी आम्हीच कशाला सांभाळायची. मी पुन्हा विनवणी केली की देवाच्या नावाने थोडेसे द्या. मुलांनी सकाळपासून काहीच खाल्लं नाही. ती म्हणाली की तुला तर सवय आहे प्रत्येक छोट्या गोष्टीवर रडण्याची. आता आम्हाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करू नकोस. तेवढ्यात मागून भाऊ आला आणि म्हणाला की काय नाटक चालवलं आहे. भूक तर तुझ्यासाठी फक्त एक बहाणा आहे. स्वतः काही करत नाहीस आणि लोकांकडून मागणंच येतं तुला. मी रडत म्हणाले की भाऊ, मुलांची भूक बहाणा नसते. एकदा येऊन पहा काय अवस्था आहे. फ्रीजलाही वहिनीने कुलूप लावलं आहे. तो म्हणाला की हो, ते कुलूप तुझ्यासाठीच लावलं आहे, जेणेकरून जेवण वाया जाणार नाही. तुला तर काही काम येत नाही. फक्त घरात राहणे आणि रडत बसणे, फक्त एवढंच येतं. आता पुरे झालं. मी शांतपणे खोलीत परतले. त्यावेळी मी फक्त एक आई होते, जिचा धीर तुटला होता. डोळे बंद केले तर अश्रू वाहू लागले. छोट्या मुलाला मांडीवर घेतले तर मोठ्या मुलीने माझा हात धरून विचारले की आई, बाबा कधी येतील. हा प्रश्न रोज माझ्या हृदयाला छिन्न भिन्न करतो आणि आज उत्तर देणे आणखी अवघड होते. मी फक्त इतकेच म्हणाले की ते लवकर येतील बाळा, तुम्ही प्रार्थना करा. पण आतून मी पूर्णपणे विखुरले होते. रात्र झाली होती. खोलीची लाईट बंद केली. विचार केला अंधारात कदाचित भुकेची जाणीव थोडी कमी होईल. पण मुलांच्या निरागस नजरा मार्गाची वाट पाहत राहिल्या. भूक ना लपवता येते ना विसरता येते. तेवढ्यात अंगणातून गोंधळ ऐकू आला. वहिनीने सर्वांसमोर हंगामा केला की ही बाई आमच्यावर आरोप करते की आम्ही तिला जेवण देत नाही, तिला मारतो, ही आमची अब्रू खराब करत आहे. शेजारचे लोक भिंतीच्या पलीकडून डोकावू लागले. भाऊही रागात म्हणाला की सावध हो, जर राहायचे असेल तर सभ्यतेने राहा, अन्यथा हे घर सोडून जा. मी रडत म्हणाले की हे माझ्याही बापाचे घर आहे, मी कुठे जाईन. मी ओरडले पण आवाज खूप कमजोर होता. वहिनीचा राग आकाशाला भिडला होता. ती माझ्या जवळ आली आणि मुलांना हिसकावले. जेव्हा मी पुढे सरकले तेव्हा तिने मला धक्का दिला. मुलगा जमिनीवर पडला आणि माझे हृदय ओरडले. आता पुरे झाले होते. मी मुलांना माझ्या पदरात सामावले आणि दार उघडले. रात्रीचा अंधार मला आलिंगन देत होता. पण भाऊ हे सारं नाटक पाहूनही शांत राहिला. जेव्हा मी रस्त्यावर पाऊल ठेवले तेव्हा असे वाटले
जणू जमिनीनेही माझी साथ सोडली आहे. मी तीच बाई होते जी एकेकाळी दागिने घालत असे, गाडीत शानदारपणे बसत असे. पण आज अनवाणी पायांनी लज्जित डोळ्यांसह स्वतःच्या भावाच्या घरातून काढली जात होती. रस्त्यावर बसून मी मुलांना छातीशी धरले. रस्त्याची थंडी माझ्या पायात उतरत होती आणि मुले तापाने तापत होती. रात्र गडद झाली होती, पण सकाळची कोणतीच जाणीव नव्हती. जात्या गाड्या आमच्याकडे पाहत होत्या, जणू आम्ही काही कचरा आहोत, जणू या जगावर ओझं आहोत. लोक जवळून जात होते, पण कोणी लक्षही दिलं नाही. मी मुलांना चादरने झाकण्याचा प्रयत्न केला, पण ती चादरही माझ्या अश्रूंनी भिजली होती. तेवढ्यात एक बसवाला थांबला आणि धमकावत म्हणाला की दीदी, इथे बसू नका, पोलीस पकडून नेतील. मी नजर खाली घातली आणि शांत राहिले. मुले थोड्या वेळाने झोपले. मी त्यांच्या कपाळावर हात ठेवला तर ते घामाने भिजले होते. भूक, ताप आणि थकवा याने त्यांचे शरीर तोडले होते. मी कोणाकडून मदत मागू शकत नव्हते. फक्त शांतपणे जमिनीला चिकटून बसले होते. जणू तिनेच मला आश्रय दिला आहे. सकाळी एक म्हातारा टांगेवाला आला आणि म्हणाला की बाळा, थोडे शिळे अन्न आहे, घे, कामी येईल. मी धन्यवाद म्हणाले आणि त्याने दिलेले 2 डबे मुलांसमोर ठेवले. छोटीने ती भाकर उचलली तर तिचे हात थरथरत होते. वाटले जणू भाकरीही पडेल. मीही एक घास घेतला, पण घशातून उतरला नाही. दिवसभर आम्ही त्या रस्त्यावर काढला. मुले झोपत जागत राहिली. दुपारी पोलीस आले. एक शिपाईने कठोर आवाजात विचारले की इथे काय करत आहेस? इथे बसण्याची जागा नाही. मी म्हणाले की थोड्या वेळात निघून जाईल, मुले आजारी आहेत. तो तिरस्काराने म्हणाला की पुरे झाले, आत्ताच जा इथून. मी मुलांना उचलले आणि जवळच्या भिंतीच्या काठावर जाऊन बसले. तिथे मजूर काम करत होते. त्यातील एकाने पाण्याची बाटली दिली. मी लगेच बाटली उघडली आणि मुलांना पाणी पाजले. तेवढ्यात एक कुत्रा आमच्या जवळ येऊन उरलेलं जेवण हुंगू लागला. मी त्याला हाताने हटवले तर मुलगी भीतीने माझ्याशी चिकटली आणि म्हणाली की आई, हे आम्हाला चावेल. मी तिला धीर दिला. नाही बाळा, हेही आपल्यासारखं भुकेलं आहे. तेवढ्यात एक मोठी नवीन गाडी आमच्या समोर थांबली. तिथे तिचे थांबणे विचित्र होते. दार उघडले आणि एक लांब कोट घातलेली बाई बाहेर आली. तिचा चेहरा गंभीर होता, पण त्यात मृदुता होती. ती माझ्या जवळ आली, मुलांना पाहिले आणि 2 क्षण शांत राहिली. मग नरमीने म्हणाली की तूच ती आहेस का जिला मी शोधत आहे? मी तिच्याकडे पाहिले. चेहरा अपरिचित होता, पण डोळ्यात अशी ओळख होती, जणू वर्षानुवर्षापासून ओळखते. मी काही बोलले नाही, फक्त पाहिले. तिने माझा हात धरला. थंड हातातही विचित्र ऊब होती. ती मला म्हणाली की मी यांना इथे सोडू शकत नाही. मी मुलांची अवस्था पाहिली, खूप वाईट आहे. मी धैर्य करून विचारले की तुम्ही कोण आहात? ती हसली, जणू या प्रश्नाचीच वाट पाहत होती. म्हणाली की कधीतरी सांगेल. आता फक्त माझ्या बरोबर ये. तुला आणि मुलांना विश्रांतीची गरज आहे. मी गोंधळले. हृदय म्हणत होते जाऊ नकोस, अपरिचित आहे. पण बुद्धी म्हणत होती आणि दुसरा मार्ग काय आहे? मुलांच्या चेहऱ्याची आठवण आली आणि मी होकार दिला. ती बाई पुढे सरकली. गाडीचे दार उघडले. मी मुलांना एक एक करून आत बसवले. गाडीचा सुगंध जणू दुसऱ्या जगातील होता. सीटवर बसताच मुलांनी डोळे बंद केले. जणू पहिल्यांदा शांततेचा श्वास मिळाला. रस्ताभर शांतता होती, पण भारी नव्हती. तिने बॅगमधून ज्यूस काढून मुलांना दिले आणि थर्मासातून चहा काढून माझ्या हातात ठेवलं. माझे डोळे भरून आले. मी विचारले की तुम्ही आम्हाला का आणले आहात? तुम्ही आम्हाला ओळखता का? ती म्हणाली की हो, मी तुला ओळखते. फक्त तू मला ओळखत नाहीस. तुझ्याशी भेटण्यात उशीर झाला. पण आता तू समोर आहेस, हेच पुरेसं आहे. मी शांत झाले. मला फक्त इतकेच पुरेसं होतं की माझी मुले मऊ सीटवर झोपली होती आणि आजची रात्र छताखाली व्यतीत होईल. तिने एक फोन केला की हो, ती सापडली आहे. मुलांसह आहे. मी पोहोचत आहे. मी नजर खाली घातली. काही समजले, पण पूर्ण नाही. सुमारे 15 मिनिटांनंतर गाडी एका मोठ्या हवेली समोर थांबली. दार उघडताच मी थांबले. ना ती गल्ली, ना रस्ता, ना तुटलेली फरशी ज्यावर माझी मुले झोपत होती, तर संगमरमरच्या चमकत्या स्टाईल्स, फुलांनी सुगंधित दार आणि इतके भव्य दृश्य की जणू दुसऱ्या जगात आले आहे. माझे अणवाणी पाय गालिच्यावर पडले, ज्याची किंमत माझ्या वर्षाच्या मेहनतीपेक्षा जास्त वाटत होती. मुलेही शांत होती. जणू समजले की इथे गोंधळ करू नये. तेवढ्यात 3 बाया पांढऱ्या गणवेशात आल्या. एकाने मुलाला मांडीवर घेतले,
दुसरीने मुलीचा हात धरला आणि म्हणाली, की "आम्ही यांना वर नेतो, अंघोळ घालू आणि जेवणही देऊ. तुम्ही निश्चिंत राहा." मी त्या बाईकडे पाहिले, जिने आम्हाला इथपर्यंत आणले होते. तिने डोके हलवले आणि मी मुलांना जाऊ दिले. त्यांचे पाऊल आता सुकूनाच्या दिशेने पडत होते. ती बाई म्हणाली, की "चल माझ्याबरोबर." मी तिच्या मागे चालले. आम्ही एका विशाल सभागृहात पोहोचलो. छत इतकी उंच होती, की आवाज गुंजत होता. भिंतीवर प्रसिद्ध आणि खानदानी छायाचित्रे लटकलेली होती आणि त्यात एक मोठे छायाचित्र होते माझ्या पतीचे. पांढरा कोट, गुलाबी टाय, संयमी चेहरा आणि तेच डोळे जे प्रत्येक रात्री माझ्या स्वप्नात येतात. माझे पाऊल थांबले, जणू कोणी माझा श्वास रोखला आहे. मी दोन्ही हातांनी छाती धरली. हो, हेच ते आहे. तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला. माझ्या आत गोंधळ होता, आठवणी होत्या, पण मी काही बोलू शकले नाही. माझ्या नजरा त्या छायाचित्रापासून हटत नव्हत्या. हृदय एका क्षणात इतके धडधडले, जणू वर्षानुवर्षानंतर कोणी आपल्याला पाहिले आहे. मी तिथे उभी, जणू दगडी शिल्प बनले होते आणि वेळ थांबला होता. मग ती मला एका छोट्या स्वच्छ खोलीत घेऊन गेली. लाकडी टेबलावर एक फाईल ठेवलेली होती आणि म्हणाली, की "बस, तुला खूप काही सांगायचं आहे." मी हळूच बसले, बोटं एकमेकात गुंतली. तिने फाईल उघडली आणि कागदपत्रे माझ्या समोर ठेवली. "हे पहा, तुझ्या पतीने शेवटच्या दिवसात हे दस्तऐवज तयार केले होते. कंपनीचे 50% भाग तुझ्या आणि तुझ्या मुलांच्या नावावर होते. ही त्यांची इच्छापत्र आहे. बँक विवरण आहे. मालमत्ता नोंदी आहेत. पण तुझे नाव प्रत्येक ठिकाणाहून मिटवले गेले आहे." मी कागदपत्रांकडे पाहत राहिले, पण मन सुन्न होते. फक्त एकच वाक्य ऐकू आलं, "तुला गायब केलं गेलं आहे." माझ्या जिभेवरून थरथरत निघाले, की "कोणी?" ती म्हणाली, की "कळेल, पण आधी समजून घे. तू फक्त पत्नी किंवा आई नाहीस. तू कायदेशीर वारस आहेस आणि तुला वर्षानुवर्ष फसवले गेले आहे." तिच्या आवाजात पूर्ण विश्वास होता. मी संकोचाने विचारले, की "तुम्हाला कसे कळले?" ती म्हणाली, की "तुझे पती माझे व्यवसाय भागीदार होते. जेव्हा त्यांचा मृत्यू झाला, तेव्हा मला विचित्र वाटले, की त्यांची पत्नी, मुले किंवा कोणताही वारस समोर का आला नाही. मी तपास केला, पण तुझ्याबद्दल कोणताही मागमूस मिळाला नाही. फक्त इतकेच ऐकले, की पत्नी मुलांसह कुठेतरी गायब झाली आहे. काही लोकांनी तर इतके सांगितले, की तू कोणत्या पुरुषाबरोबर पळून गेली आहेस." माझे डोळे बंद झाले. श्वास थांबू लागला. ती म्हणाली, की "मला विश्वास नव्हता. मी जाणत होते, की तो तुझ्यावर प्रेम करत होता आणि तू असं कधीच करू शकत नाहीस. तेव्हा मी तुला शोधणं सुरू केलं. तुझ्या जुन्या घरात गेले, पण तिथे कोणीतरी दुसरे राहत होते. नवीन पत्ता कोणालाही माहीत नव्हता. सामाजिक माध्यमे, कायदेशीर मार्ग, मालमत्ता एजंट्स प्रत्येक ठिकाणी शोध घेतला. पण तुझे नाव कुठेच मिळाले नाही आणि आता तू माझ्या समोर आहेस. हे सारे काही तुझे आहे. पण आता तुला तुझ्या हक्कासाठी उभं राहावं लागेल." मी शांत राहिले. खोलीत गहन शांतता होती. भिंतीवर एक जुने छायाचित्र लटकलेले होते. माझे पती आणि त्या बाईचे, कोणत्या परिसंवादाच्या कार्यक्रमाचे. दोघे आनंदी दिसत होते. हृदयात प्रश्न उभा राहिला, पण मी दाबला. ती म्हणाली, की "मला माहीत आहे, तुला सर्व समजण्यास वेळ लागेल. पण लक्षात ठेव, तू एकटी नाहीस." मी मंद आवाजात म्हणाले, की "मला वाटत होते, की माझे जगच संपले आहे. मी फक्त जिवंत प्रेत आहे." तिने मृदूपणे उत्तर दिले, की "नाही, तू फक्त कोणाची मालमत्ता नाहीस. तुझ्यात पूर्ण अस्तित्व आहे. आता वेळ आहे स्वतःसाठी आणि तुझ्या मुलांसाठी जगण्याची." त्या रात्री मला झोप आली नाही. मुले गाढ निद्रेत सुकुनाने झोपले होते. पण मी जागी राहिले. छताकडे रोखून पाहत वारंवार ती फाईल, ती छायाचित्रे, त्या बाईचा आवाज आणि सर्वात महत्वाचं ते सत्य मनात फिरत राहिलं. ते सत्य जे वर्षानुवर्ष माझ्यापासून लपवलं गेलं होतं. मी इच्छिते तर त्या रात्रीच त्या बाईला सर्व विचारले असते. पण मी स्वतःला रोखले, कारण मला माहीत होते, की सकाळी जे काही समोर येणार आहे, ते माझे जीवन पूर्णपणे बदलून टाकेल आणि मला सावध राहावे लागेल. दुसऱ्या दिवशी नाश्ताही तिच्याबरोबर झाला. मुलांनी पहिल्यांदा तक्रार न करता जेवण केलं. ते ठिकाण, ते भांडे, ते नोकर सारे काही माझ्यासाठी अपरिचित होते. जणू काही स्वप्न आहे. पण मी ते सत्य मांडण्यास भाग पडले होते. कारण आता माझ्यात खोटे सहन करण्याची शक्ती उरली नव्हती. सकाळी 10 वाजता ती बाई पुन्हा माझ्या खोलीत आली. यावेळी तिच्या हातात एक फाईल होती. तिने विचारले, की "तू तयार आहेस का?" मी डोके हलवले आणि म्हणाले, की "हो." आता सत्य ऐकण्यासाठी कोणत्याही तयारीची गरज नाही.
आम्ही दोघी पुन्हा तिच्या कार्यालय खोलीत बसलो. तिने फाईल उघडली आणि कागद दाखवला. ही ती विमा योजना आहे, जी तुझ्या पतीने घेतली होती. त्यात तुझे नाव लिहिले आहे आणि तुझ्या मुलांची नावेही नोंदवलेली आहेत. मी कागद पाहिले. खरंच प्रत्येक ओळीत माझे नाव आणि मुलांची ओळख नोंदवलेली होती. तिने दुसरा कागद काढला आणि म्हणाली, एक दावा फॉर्म आहे. जरा पहा, इथे कोणाची स्वाक्षरी आहे? मी वाकून पाहू लागले आणि माझे जगच थांबले. ती माझ्या भावाची स्वाक्षरी होती आणि माझ्या जागी बनावट हस्ताक्षरी होती. तिने समजावले की तुझ्या पतीच्या मृत्यूनंतर लगेच त्यांनी सारे प्रकरण स्वतःच्या ताब्यात घेतले. तुझे जुने घर विकले आणि कोणत्या ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून पोलीस अहवालात तुला गायब दाखवले. शवविच्छेदनाचे छायाचित्र घेतले. मृत्यूवर कोणताही तपास झाला नाही. सारे काही घाईघाईत दफन केले. जणू तुझ्या पतीसह तुझे अस्तित्वही संपवले आहे. जेव्हा मी आश्चर्याने विचारले की पोलिसांनी हे सारे कसे मांडले, तेव्हा ती म्हणाली की त्यांनी त्यांच्या प्रभाव आणि पैशाने सर्वांना गप्प केले. मग तिने सांगितले की तिने विमा कंपनीकडून माहिती घेतली. तिथून कळले की सारी रक्कम काढली गेली आहे आणि जेव्हा तिने प्रश्न उपस्थित केले तेव्हा तिला दिशाभूल केल्या गेली. मी मंद स्वरात विचारले की किती रक्कम होती. तिने सहजपणे उत्तर दिले की सुमारे 4 कोटी. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी माझ्या मुलांना 2 वेळच्या भाकरीसाठी तडफडवत राहिले आणि ते लोक इतक्या संपत्तीवर मज्जा करत राहिले. तिने फाईलमधून बँक विवरणही काढले आणि सांगितले की हे तेच खाते आहे ज्यात तुझ्या पतीच्या निपटाराची रक्कम आली आहे. काही दिवसातच सारी रक्कम काढल्या गेली. हे खाते तुझ्या नावावर होते, पण पत्ता बदलला गेला होता. तुझ्या बनावट स्वाक्षऱ्या लावल्या गेल्या आणि आता या खात्याची कोणतीच नोंद तुझ्या ओळख क्रमांकाशी जोडलेली नाही. खूप मेहनतीने मी हे सारे शोधले आहे. हे सारे ऐकून मी खुर्चीला टेकले. मला वाटले खोली फिरत आहे. प्रत्येक फाईल, प्रत्येक दस्तऐवज जणू माझ्या देहावर सुरी चालवत आहे. मी थरथरत विचारले की आणि माझ्या पतीची कंपनीत अजूनही प्रकरण चालू होते. ती म्हणाली की त्याचे भाग तुझ्या आणि मुलांच्या नावावर होते. फक्त कायदेशीर दावा करणे बाकी होते. मी तुझ्या पतीचे व्यवसाय भागीदार असल्याने सारे रोखू शकत नव्हते. पण मी प्रयत्न कधीच सोडला नाही. लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलत. कोणी म्हणत की तू कोणाबरोबर पळून गेली आहेस. कोणी म्हणत की तुझ्या पतीने स्वतः तुला काढले आहे. एका वकिलाने तर इतके सांगितले की अशा बाया संपत्तीसाठी काहीही करू शकतात. त्यावेळी माझे हात रागाने घट्ट बंद झाले. पहिल्यांदा मी स्वतःसाठी राग अनुभवला, पण तो राग अश्रूंमध्ये नाही तर हृदयात गोठला. मी ठरवले की आता मी शांत बसणार नाही. ती हसून म्हणाली की मी जाणत होते तू हेच म्हणशील, म्हणून सारे तयार ठेवले आहे. उद्यापासून आम्ही कायदेशीर कारवाई सुरू करू, पण त्यापूर्वी तुला तुझी ओळख आणि मुलांचे कागदपत्रे पुन्हा बनवावे लागतील. मी दृढ होऊन म्हणाले की मी तयार आहे. आता माझ्या मुलांचे भविष्य दावावर आहे आणि मी त्यांचा हक्क घेऊन राहीन. तिने माझा हात धरला आणि म्हणाली की आपण ही लढाई एकत्र लढू. त्या क्षणी मला वाटले की ही बाई फक्त भागीदार नाही तर माझ्या लढाईची साथीदार आहे. माझ्या डोळ्यात ओलावा आला, पण पहिल्यांदा तो दुर्बलतेचा नाही तर शक्तीची निशाणी होती. मी माझे नाव, माझी ओळख आणि माझा आवाज परत आणण्याची शपथ घेतली. सर्वप्रथम मुलांना सुरक्षित केल्या गेले. त्यांना घराच्या वेगळ्या भागात ठेवल्या गेले, जिथे एक परिचारिका, मनोवैज्ञानिक आणि शिक्षक यांची काळजी घेत होते. त्यांच्या आरोग्यासाठी योग्य आहार, मानसिक सुकून आणि अभ्यासाची व्यवस्था केल्या गेली. यानंतर मी स्वतःला बदलणे सुरू केले. सर्वप्रथम काम होते कायदेशीर दस्तऐवज पूर्ण स्थापित करणे. मी कार्यालयात गेले, पुन्हा ओळखपत्र बनवले, मुलांचे फॉर्म काढले आणि पतीचा असली मृत्यू प्रमाणपत्र मिळवले. हे सारे सोपे नव्हते, पण तिची टीम प्रत्येक ठिकाणी माझ्या बरोबर होती. प्रत्येक स्वाक्षरी, प्रत्येक बोटाचा ठसा, प्रत्येक छायाचित्र मला पुन्हा जीवनाच्या दिशेने घेऊन जात होते. यानंतर आम्ही पुरावे गोळा करणे सुरू केले. सर्वात महत्वाचा होता कंपनीच्या असली नोंदी आणि सत्य सिद्ध करणे. यात आम्हाला जुन्या लेखापाल, विमा कंपनीच्या निवृत्त अधिकाऱ्याकडून आणि शेजारच्या काही जाणकारांकडून मदत मिळाली. याच दरम्यान आम्हाला प्रकाश भेटला. तो माझ्या पतीचा चालक होता आणि वर्षानुवर्ष गायब होता. त्याने येऊन सांगितलं की दीदी, मी माझ्या डोळ्यांनी पाहिले होते. ती स्वाक्षरी तुमची नव्हती. सारे काही माझ्या समोर घडले होते. मला धमकावले गेले की जर मी सत्य बोललो तर माझ्या घरच्यांना नुकसान होईल, म्हणून मी शांत राहिलो.
आम्ही त्याची साक्ष नोंदवली. मग सर्वात नाजूक पाऊल उचलले. वहिनीच्या कॉलची रेकॉर्डिंग. ती अनेकदा संध्याकाळी तिच्या पतीशी फोनवर बोलत असे. आमच्या टीमच्या एका तज्ञाने त्यांच्या नोकराकडून जुना क्रमांक काढला आणि त्याच्यावर कॉल जोडला. सॉफ्टवेअरच्या मदतीने तो कॉल रेकॉर्डिंग केला गेला. त्यात वहिनीला विचारले गेले की ऐका, तुम्ही फ्रीजला कुलूप का लावले होते? वहिनीचा आवाज आला, तुम्हाला तर माहित आहे, जर मी कुलूप लावले नसते तर ती बाई कधीच घर सोडली नसती. मला माहित होते की ती भुकेली आई मुलांसाठी झुकेल आणि आम्हाला तिला बाहेर काढावे लागेल, जे आम्ही केले. आता ती गेली आहे आणि आम्ही सुकुनाने राहू शकतो. आता आम्ही तिच्या पैशांवर मज्जा करू. हे ऐकून माझे हात थरथरले. मी मोबाईलची स्क्रीन बंद केली, पण तो आवाज माझ्या कानात गुंजत राहिला. रेकॉर्डिंग पूर्ण झाल्यानंतर मी ती आमच्या वकिलाला दिली. हा पुरावा असा होता ज्याला कोणी नाकारू शकत नव्हते, कारण हे त्यांच्या जिभेने निघालेले सत्य होते. दुसऱ्या दिवशी मी वर्षानुवर्षांनंतर पहिल्यांदा भावाला फोन केला. त्याने माझा आवाज ऐकताच ओळखले आणि विचारले की तू कुठून बोलत आहेस? मी उत्तर दिले, तिथूनच, जिथून तुम्ही मला मिटवण्याचा प्रयत्न केला होता. पण मी वाचले आणि आता सारे जाणले आहे. विम्याची रक्कम, बनावट स्वाक्षऱ्या आणि फ्रीजेचे कुलूप सारे. तो रागात म्हणाला की काय वेडेपणा करत आहेस? कोणाच्या सांगण्यावर हे सारे बोलत आहेस? मी दृढपणे म्हणाले की पुरावे माझ्याकडे आहेत आणि कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे. आता न्यायालय निर्णय घेईल. तो काही वेळ शांत राहिला आणि मग म्हणाला की तुला माहित नाही तू कोणाशी टक्कर घेत आहेस. मी कॉल कापला आणि मनात विचार केला, जेव्हा एक आई न्यायासाठी उभी होते तेव्हा तिच्या समोर कोणतीही कट कारस्थाने टिकू शकत नाही. दुसऱ्या सकाळी सुरक्षा रक्षकाने खबर दिली की कोणती गाडी जबरदस्तीने दरवाजातून आत घुसण्याचा प्रयत्न करत आहे. कॅमेऱ्यात स्पष्ट दिसले की तो माझा भाऊ होता आणि त्याच्याबरोबर एक दुसरा माणूस होता. सुरक्षा रक्षकाने त्यांना रोखले आणि पोलिसांना कळवले. पोलीस येताच दोघांना अटक केल्या गेली. त्यांच्याकडून मुलांचे कपडे, एक खेळणी आणि शाळेच्या पिशव्या जप्त केल्या गेल्या. हे फक्त अफवा पसरवणे आणि घाबरवण्याची चाल होती. मी थरथरले पण आतून मजबूत राहिले. पूर्वी जी बाई प्रत्येक आघातावर तुटत असे, आता प्रत्येक जखमाला शस्त्र बनवले होते. त्यानंतर आम्ही सारे पुरावे न्यायालयात सादर केले. रेकॉर्डिंग, आर्थिक कागदपत्रे, बनावट विमा, दस्तऐवज आणि मुलांच्या ताब्याशी संबंधित प्रमाण. पहिल्याच सुनावणीत न्यायाधीश म्हणाले की हे फक्त मालमत्तेचे प्रकरण नाही, तर एका आई आणि पत्नीच्या ओळखीचा मुकदमा आहे. त्या दिवशी न्यायालयाचे दार उघडताच आम्हाला विश्वास होता की न्याय आता आमच्या उंबरठ्यापर्यंत नक्की पोहोचेल. मी साधा पांढरा वस्त्र परिधान केला होता, जो आशेच्या दिशेने साधा आणि उज्जळ होता. सोबत उभी बाई म्हणाली की आज तू फक्त साक्षीदार नाहीस, तर या संपूर्ण कथेचं केंद्र आहेस. तुझी सत्यता सारे काही बदलू शकते. मी मनात प्रार्थना करत न्यायालयाच्या दारात प्रवेश केला. आतलं वातावरण गंभीर होतं. भिंतीवर लाकडी सजावट आणि न्यायाधीशाची खुर्ची, सारे काही जणू निर्णयाची वाट पाहत होते. माझा भाऊ आणि वहिनी आधीच उपस्थित होते. त्यांच्या चेहऱ्यावर आता तो अहंकार नव्हता. भावाचा चेहरा पिवळा पडला होता आणि वहिनी वारंवार तिची चादर सावरत होती, जणू काही लपवू इच्छित आहे. न्यायाधीशांनी खोलीत प्रवेश केला. सर्व उभे झाले आणि सुनावणी सुरू झाली. आमच्या वकिलाने सारे दस्तऐवज न्यायालयात ठेवले. त्यांचे बोलणे पूर्णही झाले नव्हते की न्यायाधीशांनी विचारले की तुम्ही म्हणता की अभिजितने त्यांची संपूर्ण मालमत्ता पत्नी आणि मुलांच्या नावावर केली होती, पण हे सारे कायदेशीररित्या सिद्ध झाले नव्हते. आमच्या वकिलाने विश्वासाने फाईलकडे इशारा करत म्हणाला की हे इच्छापत्र जे अभिजितच्या स्वाक्षरीसह नोटरीकृत आहे, मजबूत पुरावा आहे. पण समस्या ही आहे की कोणी हे कागदपत्र लपवून एक बनावट दावा दाखल केला आणि संपूर्ण विम्याची रक्कम स्वतःच्या नावावर घेतली. या दरम्यान एक बाई उभी राहिली आणि स्वतःला कंपनीची भागीदार सांगून म्हणाली की तिने अभिजित बरोबर वर्ष व्यवसाय केला आणि अभिजितने त्यांच्या पत्नी आणि मुलांना त्यांचे उत्तराधिकारी घोषित केले होते. पण जेव्हा तिने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सांगितले गेले की ते गायब आहेत आणि समाजात त्यांच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले गेले. ती म्हणाली की त्यांना शोधण्यात वर्ष लागली. न्यायाधीशांनी हे ऐकून फाईलचा सखोल अभ्यास केला. मग माझ्या भावाच्या वकिलाने सांगितले की हा पुरावा आता पहिल्यांदा समोर आला आहे. पूर्वी कधीच न्यायालयाच्या नोंदीत समाविष्ट नव्हता. न्यायाधीशांनी गंभीरपणे विचारले की जर प्रभावित पक्ष गायब होता, तर हा प्रश्नच उद्भवत नाही की तो पूर्वी का आला नाही. खरा प्रश्न हा आहे
की त्यांना गायब का केले गेले. यानंतर बँकेतून साक्षीदार बोलावला गेला, ज्याने पडद्यावर बँक विवरण दाखवले की अभिजितच्या मृत्यूनंतर काही दिवसातच संपूर्ण रक्कम काढल्या गेली होती. बँकेच्या साक्षीदाराने स्पष्ट सांगितले की दावा, स्वाक्षरी आणि ओळखपत्र सारे बनावट होते. अहवाल नोंदवला गेला, पण खऱ्या गुन्हेगाराचा कोणताही मागमूस मिळाला नाही. मी शांतपणे ऐकत राहिले. माझा भाऊ कपाळावर वारंवार हात फिरवत होता आणि वहिनी खुर्चीवर चिमटत चालली होती. न्यायालयाने विमा कंपनीच्या प्रतिनिधीला बोलावले. त्याने सांगितले की एक माणूस आला होता आणि म्हणाला की अभिजितची पत्नी गायब आहे, म्हणून दावा त्याला द्यावा. न्यायाधीशांनी विचारले की त्या माणसाची ओळख पटवली गेली होती का? उत्तर मिळाले नाही, कारण पोलीस अहवालातही मी गायब असल्याचे नोंदवले होते. यावर न्यायाधीशांनी टिप्पणी केली की याचा अर्थ हे सारे एक नियोजित कट आहे, ज्यामुळे खऱ्या वारसाला गायब दाखवून मालमत्तेवर ताबा मिळवला गेला. न्यायालयात शांतता पसरली. भावाने रागात खुर्चीवर हात आपटला. जणू त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता की हे सत्य समोर येत आहे. तेवढ्यात प्रकरणाला मोठे वळण मिळाले. न्यायालयात एक रेकॉर्डिंग सादर केल्या गेली. त्यानंतर आमच्या वकिलाने अभिजितचा पुन्हा मिळवलेला शवविच्छेदन अहवाल सादर केला, ज्यामध्ये नवीन गोष्टी नोंदवल्या होत्या. शरीरात विषाचे हलके अंश आणि एका अज्ञात इंजेक्शनाच्या खुणा. तपासात हेही समोर आले की मृत्यूच्या काही दिवस आधी अभिजितचा कंपनीच्या लेखापालाशी वाद झाला होता. न्यायालयाने लेखापालाला बोलावले. त्याने कबूल केले की तो माझ्या भावाच्या दबावाखाली होता. त्याला सांगितले गेले होते की कंपनीच्या हिस्सेदारीच्या कागदपत्रात बदल करावे आणि अभिजितच्या स्वाक्षरीचे नमुने एका खास व्यक्तीपर्यंत पोहोचवावे. सुरुवातीला त्याला वाटले की हा फक्त अंतर्गत समझोता आहे, पण नंतर सत्य काही वेगळंच समोर आलं. त्याच्या साक्षीने प्रकरणाचा रंग बदलला. खोलीत गहन शांतता पसरली, जे एखाद्या मोठ्या खुलाशापूर्वी असते. प्रत्येक भिंत, प्रत्येक खुर्ची आणि प्रत्येक नजर नव्या सत्याच्या प्रतीक्षेत होती. अनेक दिवसांच्या साक्षी आणि पुराव्यांद्वारे आम्ही एक मजबूत खटला उभा केला होता. न्यायाधीशांच्या चेहऱ्यावर आता गोंधळ कमी आणि विश्वास जास्त दिसत होता. आम्ही अंतिम युक्तिवादाकडे वाटचाल करत होतो. तेवढ्यात त्या दिवशी ती बाई, जिने माझ्यासाठी सर्व काही केले होते, न्यायालयात प्रवेश केला. पण यावेळी ती एकटी नव्हती. तिच्या बरोबर एक पांढरे कपडे घातलेला पुरुष होता, जो परिचारिकेच्या आधाराने हळूहळू चालत होता. त्याच्या चालण्यात अशक्तपणा दिसत होता, जणू तो दीर्घ आजारातून गेला होता. चेहऱ्यावर जीवनाची हलकी चमक होती, पण डोळ्यात पूर्ण प्रकाश परतला नव्हता. तो दाराजवळ पोहोचताच माझा श्वासच थांबला. नजर काही क्षण जड झाली आणि मग हृदय जोराने धडधडू लागले. मी उभी राहिले, मुलांना जवळ बोलावले. मोठ्या मुलीने माझा हात धरून विचारले की आई, हे कोण आहेत? मी काही बोलले नाही, फक्त नजरेने त्या दिशेने इशारा केला. तो पुरुष हळूहळू लोकांमधून चालत माझ्या जवळ आला. त्या बाईने माझ्या कानात हळूच सांगितले, हाच तो आहे ज्याला तू वर्षानुवर्ष रडत पुकारले होते. हा तुझा पती आहे. मी अविश्वासाने त्याचा चेहरा पाहिला. वेळाने त्याच्या चेहऱ्यावर ठसे उमटवले होते, पण त्या डोळ्यांना मी कधीच विसरू शकत नव्हते. त्याने माझ्या मुलांकडे पाहिले. अचानक त्याच्या मनात ठिणगी पडली. त्याचा श्वास जलद झाला आणि तो बडबडला की हा आवाज, ही मुले. त्याची पावले जलद झाली. तो अडखळला, पण थांबला नाही. माझ्या मुलासमोर येऊन तो थांबला. वाकून त्याने मुलाचा चेहरा हातात धरला. मुलगा आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागला आणि म्हणाला की आई, हे माझे नाव कसे ओळखतात? मी मागे हटले नाही, उलट पुढे सरकले आणि मंद स्वरात म्हणाले की हे तुझे बाबा आहेत. त्या क्षणी जणू सर्व काही सिद्ध झाले. माझा आवाज ऐकून तो चमकला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तो म्हणाला की तू तू जिवंत आहेस. मी तर समजलो होतो की तुम्ही सगळे गेलात. असे म्हणत तो माझ्याशी लिपटला. त्याच्या बाहूंमध्ये अशक्तपणा होता, पण उत्साह जिवंत होता. मी त्याला असे धरले, जणू हरवलेला पक्षी आपल्या घरट्यात परतला आहे. मुलेही त्याच्या पायांना लिपटली आणि मी पहिल्यांदा माझ्या मुलाला इतक्या घट्ट गळाभेट घेताना पाहिले. तो जोरजोराने ओरडत होता, बाबा, बाबा. न्यायालयात पूर्ण शांतता होती. न्यायाधीशही आपल्या खुर्चीवरून पुढे झुकून हे दृश्य पाहत होते. कोणीही प्रश्न विचारला नाही. सर्वांना जणू समजले होते की आजची ही परतफेड कोणत्याही साक्षीपेक्षा कितीतरी महत्वाची आहे. त्या बाईने न्यायाधीशांकडून परवानगी मागितली की या व्यक्तीला आपले निवेदन द्यावे. न्यायाधीशांनी होकार दिला आणि अभिजितला खुर्ची देण्यात आली. त्याने नजर उचलली आणि हळूहळू बोलायला सुरुवात केली.
की माझे नाव अभिजित आहे. मी या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी होतो. सगळ्यांना खात्री पटवल्या गेली की मी मृत आहे. पण सत्य हे आहे की मी जिवंत होतो. माझा तथाकथित मृत्यू हा अपघात नव्हता, तर एक कट होता. माझ्या स्वतःच्या लोकांनी मला मार्गातून हटवण्यासाठी मला इंजेक्शन दिले, ज्यामुळे माझी स्मरणशक्ती प्रभावित झाली. मला अनेक आठवडे बेशुद्ध ठेवल्या गेले. न्यायाधीशांनी विचारले की तुम्हाला आठवते का ते लोक कोण होते? अभिजितने डोके खाली घातले आणि मग म्हणाला की ते माझे मेहुणे आणि त्यांची पत्नी होती. हे ऐकून न्यायालयात जणू झाला. न्यायाधीशांची लेखणी खाली पडली आणि सर्वांच्या नजरा माझ्या भावावर आणि वहिनीवर स्थिरावल्या. ते दोघे खुर्च्यांवर जणू खेळले. वहिनीने हात जोडण्याचा प्रयत्न केला, पण न्यायाधीशांनी तत्काळ अडवत सांगितले की अशा कृती न्यायालयात खपवून घेतल्या जाणार नाहीत. अभिजितने पुढे सांगितले की मला एका खासगी दवाखान्यात ठेवल्या गेले, जिथे माझे सर्व कागदपत्रे गायब केल्या गेली आणि माझ्याबद्दल खोट्या गोष्टी पसरवल्या गेल्या. काही कर्मचाऱ्यांनी माझ्यावर दया केली आणि मग एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून माझ्या भागीदारापर्यंत बातमी पोहोचली. दीर्घ उपचारानंतर जेव्हा मी माझ्या मुलांचा आवाज ऐकू शकलो, तेव्हा माझी सारी स्मरणशक्ती परत आली. त्याचे बोलणे ऐकून मी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी डोके हलवले आणि मनातच कृतज्ञता व्यक्त केली. मी तर देवाकडून फक्त न्याय मागितला होता, पण त्याने मला माझा पती परत दिला. न्यायाधीशांनी सुनावणी थोड्या वेळासाठी थांबवली, जेणेकरून आम्ही सावरू शकू. बाहेर पडताच प्रसार माध्यमांनी प्रश्नांचा भडीमार केला. पण त्या बाईने सर्वांना शांत राहण्याचा इशारा देत सांगितलं की आज आम्ही फक्त शांतपणे कृतज्ञ आहोत. पत्नीने न्याय मागितला होता आणि तिला तिचा हक्क मिळाला. आता कायदा बोले. माझ्या पतीला सुरक्षा रक्षकांनी गाडीतून घरी नेले. मुले त्यांचा हात धरून होती. मुलगी वारंवार त्यांच्या शर्टला धरत होती. जणू भीती वाटत होती की ते पुन्हा कुठे जाऊ नये. मुलगा त्यांच्याबरोबर पावलोपावली चालत होता. जणू वर्षानुवर्षाची कमतरता या काही तासात भरून काढायची होती. आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर आमच्या घरी परतलो. ते घर जे कालपर्यंत फक्त कागदपत्रांवर आमचं होतं, आज खरोखर आपलं वाटत होतं. त्यांना विश्रांतीसाठी वेगळ्या खोलीत नेण्यात आले. मी त्यांचा हात धरून रात्रभर त्यांच्या जवळ बसले, की तू हे सारे कसे सहन केले असशील? त्यांनी मला विचारले. मी म्हणाले, की कारण मला फक्त माझ्या मुलांवर आणि देवावर विश्वास होता. तो शांत राहिला. मग म्हणाला, की आता मी सर्व काही ठीक करेन. मी उत्तर दिले, की आता आपल्याला काही ठीक करायचं नाही. आपल्याला फक्त आपल्या मुलांसह आणि आपल्या सत्यासह जगायचं आहे. त्या क्षणी मला वाटलं, की जणू माझे संपूर्ण आयुष्य परत आलं आहे. न्यायालयात जे घडलं ते कायद्याची कमाल होती. पण देवाने माझ्यासाठी जे लिहिले होते, ते कोणत्याही न्यायालयाच्या आवाक्याबाहेर होते. नाती जेव्हा तुटली होती, तेव्हा एक हिस्सा मरून गेला होता. पण सत्य जिवंत होते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझे पती जिवंत होते. ही परतफेड फक्त एका माणसाची नव्हती, तर आमच्या आयुष्याची परतफेड होती. न्यायालयातून बाहेर पडताना मला वाटले, की जणू माझ्या आयुष्याचा हिशेब पूर्ण झाला आहे. जेव्हा न्यायाधीशांनी निर्णय दिला, की सर्व मालमत्ता, साधने आणि कंपनीचे कायदेशीर हिस्से पत्नी आणि मुलांच्या नावावर केले जातील, तेव्हा माझे सत्य सिद्ध झाले. मी माझ्या पतीचा हात धरला, मुलांकडे पाहिले आणि मनातच देवाचे आभार मानले. हा न्याय उशिरा मिळाला, पण पूर्ण मिळाला. आता ते घर फक्त एक इमारत राहिले नव्हते, तर आमचे आश्रयस्थान बनले होते. घराच्या भिंती आणि दारे जणू सांगत होते की तुम्ही परत आलात. अभिजितने व्यवसाय पुन्हा हाती घेतला, पण आधीपेक्षा जास्त मृदुता आणि साधेपणाने. मुलेही पुन्हा शाळेत जाऊ लागली आणि दररोज मला त्यांच्या दिवसभराच्या गोष्टी सांगत. मी स्वयंपाकघरात उभी त्यांचे आवाज ऐकत असताना हृदय आनंदाने भरून येत असे. पण प्रत्येक रात्री जेव्हा शांतता पसरायची, तेव्हा तोच जुना विचार मनात जागृत होत असे, जो हिशेब पूर्ण होण्यापूर्वी जागा होत होता. 6 महिने उलटले. या काळात मी कोणाशी संपर्क केला नाही, ना कोणाची खबर घेतली. पण एके दिवशी रेखा, जी पूर्वी माझ्या वहिनीच्या घरी नोकरानी होती, घराबाहेर आली. मी तिला आत बोलावले. ती अस्वस्थ दिसत होती आणि तिच्या हातात एक लिफाफा होता. मी विचारले, की काय झाले? ती हळूच म्हणाली, की "दीदी, वहिनी खूप वाईट अवस्थेत आहे. ती कर्जात बुडाली आहे आणि घरमालकाने नोटीस दिली आहे." मी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ती पुढे बोलत राहिली, की "तुमचा भाऊ तुरुंगात आहे. आता तिथे कोणताही आधार नाही. त्यांची मुले शाळा सोडून गेली आहेत आणि फी भरण्याची कोणतीच व्यवस्था नाही. ज्यांच्याशी एकेकाळी चहावर गप्पा व्हायच्या, ते आता दारही उघडत नाहीत."
3 दिवसानंतर मी त्या दारापर्यंत पोहोचले, जिथून मला धक्के देऊन बाहेर काढले गेले होते. तेच दार, जे एकेकाळी माझ्यासाठी अपमानाचे प्रतीक होते, आज माझ्या निर्णयाची साक्ष बनणार होते. मी बेल वाजवली. दार उघडले आणि समोर वहिनी उभी होती. तिच्या चेहऱ्यावर ना तो रुबाब होता, ना कोणती चमक. फक्त थकवा आणि पराभव दिसत होता. मला पाहताच ती काही पावले मागे सरकली. तिच्या डोळ्यात आश्चर्य होते आणि कदाचित थोडी लज्जाही. मी नजर खाली घातली नाही. मी शांत राहिले आणि म्हणाले, की "ओळखले?" ती हळूच म्हणाली, की "तू इथे का आलीस? आता तर तुला सर्व काही मिळालं आहे." मी शांत स्वरात उत्तर दिले, की "मी सूड घ्यायला आले नाही. हिशेब पूर्ण करायला आले आहे." तिने थरथरत्या आवाजात विचारले, की "कोणता हिशेब?" मी म्हणाले, की "तू माझ्या मुलांना भुकेलं झोपवलं. त्यांचा हक्क हिसकावला. मी इच्छिते तर तुझ्या मुलांबरोबरही तसेच करू शकले असते. पण मी तुझ्यासारखी कठोर नाही." तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी पुढे म्हणाले, की "तुझं कर्ज मी फेडलं आहे. आता घरमालक दार ठोठावणार नाही. तुझ्या मुलांना शाळा सोडावी लागणार नाही आणि तुला आता कोणापुढे हात पसरावे लागणार नाही." ती जमिनीवर बसली, जणू तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती. मी म्हणाले, की "तू माझ्याशी जे काही केलंस, त्यानंतरही मी ही लढाई माझ्या मुलांसाठी लढली. सुडासाठी नाही. आता तुझी पाळी आहे. तुझ्या मुलांसाठी काही कर. नोकरी शोध, त्यांना शिकव आणि तो सन्मान त्यांना परत दे, जो तू एकदा हिसकवण्याचा प्रयत्न केला होतास." ती डोके खाली घालून रडत राहिली. मी पावले मागे घेतली आणि मनात म्हणाले, की माझ्यासाठी आता हे दार फक्त एक जागा नाही, तर एक धडा आहे. आणि मला इच्छा आहे, की तूही तुझ्या आयुष्याला धडा बनवावं, शिक्षा नाही. मी परतले. हृदयाचे ओझे हलके झाले. मला माहीत होते, की सर्व काही परत मिळू शकत नाही. पण इतके नक्की होते, की मी माझ्या अंतःकरणासमोर डोके उंचावून उभी होते. ही लढाई मी जिंकली होती. माझ्या देवासमोर, माझ्या अंतःकरणासमोर आणि माझ्या मुलांसमोर. हीच माझी खरी विजय होती. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.